ज्ञानाचा सागर हरपला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रात न भरून निघणारी पोकळी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. शिक्षण, वैद्यकीय, सहकार आणि क्रीडा क्षेत्रातही पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटलांनी भरीव योगदान दिलं. सर्वसामान्यांच्या दुःखात समरस होणारं हे व्यक्तिमत्व होतं. सर्वसामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू होता. शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला, शून्यातून विश्व निर्माण करणारा, अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आपल्यात नाही ही अत्यंत वेदना देणारी घटना आहे. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. बाळासाहेबांचे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध होते. मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजसाठी सोबत एक हॉस्पिटल लागणार होतं. तेव्हा बाळासाहेबांनी हे कॉलेज आपल्या परिवारातलं असं म्हणत त्याला तात्काळ मंजुरी दिली होती. एक अजातशत्रू म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात काम केलं. त्यांच्या कॉलेजमध्येच मला डॉक्टरेट मिळाली. आमचा खासदार श्रीकांत हा डी.वाय. पाटील विद्यापीठातूनच डॉक्टर झाला हे देखील मला विसरता येणार नाही. एक शिक्षण महर्षी आता आपल्यात नाहीत. एक लोकनेता हरपलाय. आपल्यातला ज्ञानाचा सागर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या अनेक आठवणी सोबत आहेत. आपण त्यांच्या कामाची, कर्तृत्वाची आणि प्रेमाची पोचपावती याची प्रचिती अंतिम दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या उपस्थितीवरून पाहतोय. अशी माणसं दुर्मिळ असतात. न भरून निघणारी पोकळी त्यांच्या जाण्यानं निर्माण झाली आहे. त्यांचं नेहमी एक वाक्य आठवतं, स्वप्न पाहताना मोठी स्वप्न पहा, परंतु स्वतःच्या फायद्यासाठी नाही. अशी माणसं कमी जन्माला येतात. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं दुःखद निधन हे अतिशय मनाला वेदना देणारं आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव जे काम केलं ते महाराष्ट्र किंवा देश कदापि विसरू शकणार नाही. आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये समरस होणारं हे व्यक्तिमत्व पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने सातत्याने कार्यरत राहिले. ते पद्मश्री होते. ते बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल देखील म्हणून त्यांनी काम केलं. विविध पदांवर काम केलं. परंतु त्यांचा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता. एक शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला, एक शून्यातून विश्व निर्माण करणारा, अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत. डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज लाईट बाजार सर्वांना दुःख आणि वेदना देणारी ही घटना आहे. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी मुख्यमंत्री असतानाच्या, अगोदरच्या, आताच्याही आणि त्या कदापि आपण विसरू शकत नाही. बाळासाहेबांचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्हाला आठवतंय की मुंबईमध्ये एक मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला एक हॉस्पिटल पाहिजे अटॅच. बाळासाहेबांनी तात्काळ हे कॉलेज माझं आहे, आपलं आहे, आपल्या परिवारातलं आहे आणि त्या भावनाने त्याला तात्काळ मंजुरी दिली. अशा अनेक घटना आहेत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध सलोख्याचे होते. एक अजातशत्रू म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात, देशात काम केलं. मला देखील त्यांच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधून डॉक्टरेट देण्याचं काम त्यांनी केलं हे मी कदापि विसरू शकत नाही.
आदरणीय आमचा खासदार श्रीकांत डॉक्टर झाला डी.वाय. पाटील म्हणून, हे देखील मला विसरता येणार नाही. आणि म्हणून तसेच हातकणंगले लोकसभा एक शिक्षण महर्षी श्रीमती आपल्या नाहीत, या देखील खऱ्या अर्थाने एक अजात शत्रू लोकनेता हरपलेला आहे. आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्ञानाचा महासागर हरपलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.